तुम्ही मुळ्याची भाजी अनेक वेळा खाल्ली असेल, पण मुळ्याची कोशिंबीर कधी खाल्ली आहे का? खाल्ली नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी काय करायचं, मुळा किसून घ्यायचा आणि तो पाण्याने असा स्वच्छ धुवून घ्यायचा. स्वच्छ धुतल्यानंतर तो हाताने असा पूर्ण पिळून घ्यायचा. त्यातलं पाणी पूर्णपणे निघालं पाहिजे, म्हणजे त्याचा वास पूर्णपणे निघून जातो. हे बघा अशा पद्धतीने. आणि आपल्याला हा दुसऱ्या प्लेटमध्ये असा मोकळा करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने बाकीचा पण मुळा आपल्याला पिळून घ्यायचा आहे. काय करायचं तर एक तडका पॅन घ्यायचा. तडका पॅन नसेल तर एक कढई घ्यायची. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं. तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये 1 चमचाभर मिरचीचे तुकडे टाकायचे. त्याचबरोबर कढीपत्ता आणि जाडसर वाटलेला कच्च्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आणि तो 2 ते 3 मिनटं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा. शेंगदाण्याचा कूट थोडासा असा लालसर व्हायला पाहिजे, म्हणजे त्याला चव अशी खमंग येते. इथं आपला तडका तयार आहे. हा तडका आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करण्यापूर्वी आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की इथं आपली मुळ्याची कोशिंबीर तयार होते. काकडीपेक्षा पण भारी ही अशी मुळ्याची कोशिंबीर नक्की करून बघा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.